मोठ्या स्तरावर गुन्हे करत असताना कुटुंबाला त्याचा पत्ता लागत नाही, हा कोणता मानसिक दोष समजावा? एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण, गुन्हेगारी प्रवृत्ती ही आपल्या समाजात कायमच आधीपासून आढळते आपल्याला. आता कसं झालंय की ह्या सोशल मीडिया, इंटरनेट ह्याच्यामुळे जग इतकं जवळ आलंय, त्याच्यामुळे गुन्हेगारही सामान्य माणसांच्या खूप जवळ येऊन पोहोचलेले आहेत. बर. आणि गुन्हे करणं, अशा प्रकारचे गुन्हे करणं त्यांना सहज शक्य झालंय. म्हणजे आता इंटरनेट किंवा म्हणजे आपल्या सोशल नेटवर्किंग साईट्स वरून अशा मुलींची फ्रेंडशिप करायची, त्यांच्याबरोबर त्यांना हळूहळू आपल्या जाळ्यात ओढायचं, त्यांच्याबरोबर संबंध ठेवायचे, व्हिडिओज काढायचे, हे जे प्रकार घडतायत हे ह्यामुळे घडतायत. गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं समाजात कायमच आधीही होती, आताही आहेत, आणि त्यांचा टक्काही तेवढाच आहे. म्हणजे 2 ते 3% लोक आपण म्हणू शकतो की ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असतात. आता काय झालंय की ह्या ज्या सगळ्या मुली आहेत त्या जास्ती करून आपण बघू त्या लहान वयोगटातल्या आहेत. म्हणजे 15, 16, 17, 18 अशा वयोगटातल्या आहेत. तर नेमका प्रॉब्लेम आपला तिकडेच झालाय की लहान वयात त्यांना अनलिमिटेड ऍक्सेस इंटरनेटला, सोशल नेटवर्किंगला मिळाल्यामुळे वाहवत जायची शक्यता तेवढी जास्त वाढते आणि त्यांना सहज शक्य होतं अशा लहान मुलींना फसवणं. तर ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर जसं सरांनी सांगितलं तसं हेल्पलेसनेस कुठेतरी, म्हणजे मोठ्या स्त्रिया असतील किंवा अगदी खरातांच्या बाबतीत आपण जे बघितलं की लग्न झालेल्या अगदी 30-40ल्या स्त्रियाही ओढल्या गेल्या त्याच्यात. बरोबर. त्याचं एक खूप महत्वाचं कारण असं आहे की प्रत्येकच माणूस, म्हणजे आपण 100 माणसं जर बघितली तर त्यात सारासार विचार करून स्वतःची बुद्धी वापरून अडचणीतून मार्ग काढणारी लोक 5 ते 10% असतात. 90% लोकांना कुठेतरी काहीतरी श्रद्धा ठेवायची असते, कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी आपल्याला मार्ग काढून देईल अशी त्यांची बरोबर आहे. पण अशी अगदी त्यांची जी मला समजूत एक असते. महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की टेक्नॉलॉजी आजकाल किती वाढलेली आहे हे आपण सगळेजण जाणतो. त्यातच सहज उपलब्ध होणाऱ्या अश्लील साहित्यामुळे तरुणांमध्ये लैंगिक गुन्हेगारीची प्रवृत्ती तर वाढताना दिसतेच आहे. मात्र स्त्रियांच्या दृष्टीने मला एक प्रश्न विचारायचा आहे की स्त्रिया पूर्वी अशा प्रकारे थेट जाणं किंवा ज्या पर्यायांमध्ये पाहायला मिळतात, एखाद्या तरुणाला जर त्या थेट बाहेर जाऊन भेटत असतील, त्या ठिकाणी चित्रीकरण होत असेल, तर याचा देखील या मुलींनी विचार करणं गरजेचं आहे का? बोल्डनेस असं देखील म्हटलं जातं आणि अनेक वेळेला मुलींवरती ठपका ठेवला जातो. मात्र मुलींच्या मानसिकतेला नेमकं काय झालेलं आहे याविषयी मला थेट तुम्हाला प्रश्न करायचा आहे. आता हे बघा, कुठल्या प्रकारची लोक या सापळ्यात सापडतात हे आपण बघायला पाहिजे. थोडीशी ज्यांची इम्पल्सिव्हिटी, म्हणजे थोडासा स्वभाव ज्यांचा व्हावत जायचा असतो, सहज विश्वास टाकायचा स्वभाव असतो, किंवा घरून तेवढं बॅकअप नसतं, सपोर्ट नसतो, आई वडिलांशी इनफ संवाद नसतो, बरं. तो कुठे फुटलेला असतो, अशा मुली किंवा अशी मुलं हे दोघंही असे सहज या सगळ्या गोष्टींमध्ये ओढले जायची शक्यता असते. बरं. आणि त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्ती ज्या माणसाची असते त्याचंही काही कौशल्य असतं, तो चुकीच्या पद्धतीनं वापरतो हा एक भाग आहे. पण ते अँटी सोशल ट्रेट्स ज्याला आपण म्हणतो, ती लोक अशी, आपण कधी त्यांना भेटलो तर खूप गोड बोलतात, खूप आपलंसं करायची त्यांच्याकडे ती कला असते, ती कला ते चुकीच्या पद्धतीनं वापरतात, चुकीच्या गोष्टींसाठी वापरतात. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत नक्की. की ज्याच्यामुळे ह्या फसतात मुली. धन्यवाद आदिती आचार्यजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही गोष्टी खरोखर लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्यावेळेला एखाद्या अनोळखी व्यक्तीला आपण भेटतो, किती विश्वास टाकायचा किती नाही, याची आता कुठेतरी जडणघडण घडवून आणण्याची विद्यार्थी दशेमध्येही अनेकांना आवश्यकता भासायला लागलेली आहे. धन्यवाद आदितीजी.